ऑल टू त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आमच्याकडे आहे यात्रा आणि यात्रासाठी सगळेजण आलेले आहेत आणि इथे सगळी आमची बच्ची कंपनी आहे. सकाळी सकाळी छान असं आम्ही तयार झालोय. हो, आणि आम्ही चाललोय कीर्तनाला. तर आज यात्रेचा मेन दिवस आहे, म्हणजे 7 दिवस जे काही सप्ताह बसलेला कीर्तनाची सेवा होती त्याची आज सांगता होणार आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळेजण काल्याच्या कीर्तनासाठी आलेलो आहोत. शेवटच्या दिवशी जे कीर्तन असतं त्याला काल्याचे कीर्तन म्हणतात आणि त्यासाठीच आम्ही सगळे आलेलो आहोत इकडे मंदिरामध्ये. आणि घरी सगळे पाहुणे वगैरे आलेले आहेत. छान वाटतंय. कोणाला हात करताय? कोणाला हात करताय? तुझ्या इकडे बघ. महत्वाची व्यवहाराची गोष्ट ज्या ज्या गायकीर मंडळींचा या ठिकाणी नामोल्लेख केला त्या सर्व भाविकांनी या ठिकाणी येऊन आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. तसेच मंडळी विशेष या ठिकाणी आभार मानायचे आहे. पूर्ण ब्रह्म उदर भरण हे दानी दे यज्ञ कर्म बोला पुंडलिका कंपनी यात्रेला आता आपण जाऊन आलो ना कीर्तनाला. आम्ही खाली बस. आम्ही मस्तपैकी आता काल्याच्या कीर्तनाला जाऊन आलो आणि जेवण पण केलं. आवडलं तुम्हाला काल्याच्या कीर्तनाला? आम्ही सगळेजण पंक्तीमध्ये जेवण करून आलो. तर छान अशी आमची यात्रा चालू आहे आणि मस्त वाटलं. सगळे सोबत असले की मज्जा वाटते. अय्या, कोणी सांडवलं? A few hours later. तर दुपारी कीर्तनावरून आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जरा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळच्या जेवणाची इथे तयारी चालू आहे. कारण की संध्याकाळी पाहुण्यांना मस्त अशी मेजवानी आहे. सो हे आमचे पाहुणेच आहेत जे कोणी तुम्हाला हेल्प करताना दिसत आहेत. यात्रेसाठी सगळेजण आलेले आहेत आणि अशा वेळेला सगळे एकत्र येऊन जेवण बनवतात. त्याच्यानंतर रात्री मस्तपैकी एकत्र जेवण करतात ना, तेव्हा भारी वाटतं. तर यात्रा वगैरे ह्या असल्या गोष्टी असल्या किंवा कुठला कार्यक्रम घरामध्ये असेल तरच असे सगळे एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर मस्तच वाटतं. सो संध्याकाळच्या जेवणाचा मेनू असा छान आहे. पुरी, वरण, भात, श्रीखंड, त्याच्यानंतर हरभरा बटाट्याची शाक आणि जिलेबी. जिलेबी तर आम्ही विकतच आणलेली आणि छान अशी आमची ही रस्सा भाजी, याला शाक भाजी म्हणतात आमच्याकडे. तर अशी मेजवानी असणार आहे संध्याकाळी. काय आले? फिरून आले का? हा का? आज तुझ्या गाडीमध्ये बसलेले फिरून आले फिरून. हरिपाठ केला आम्ही. हा का? मंदिरात गेलेले? नाही इथंच का? सुंदर ते ध्यान वेविटेवरी करपतोवरी ठेवणी बाप्पा कर. सगळा स्वयंपाक वगैरे तयार आहे. पाहुणे काही आलेले आहेत, काही येत आहेत आणि देवाची पालखी पण येऊन गेलेली आहे. तर इथे आता आम्ही आमच्या शिंदे घराण्याच्या काठीची पूजा करण्यासाठी आलेलो आहोत.
ही आमच्या घराण्याची परंपरा आहे आणि या काठीची पूजा करण्यासाठी सगळेजण एकत्र येतात. काठीची पूजा करतात, त्याच्यानंतर काठी नाचवली जाते आणि त्यानंतर काठीची मिरवणूक निघून ती ग्रामदैवतेकडे मंदिराकडे नेली जाते. तर इथे आता आम्ही ती काठी सोडतील हळूहळू आणि मग त्याच्यानंतर शिंदे घराण्याच्या सगळ्या मुली सुना ज्या कुणी आहेत त्या सगळ्या जण या काठीची पूजा करतात आणि मग त्याच्यानंतर ही काठी नाचवली जाते. नाही का साड्याला जीव लावा साड्याला. चलो प्रेयर हो गई. तर सगळे पाहुणे आलेले आहेत, काही पाहुण्यांचे जेवण झालेले आहेत आणि काही पाहुण्यांना आता आम्ही इथे वाढतो आहोत. सगळेजण मिळून गप्पा वगैरे मारतोय, त्याच्यानंतर वाढायचं पण काम चालू आहे. तर सगळे आले की आनंदाने जेवण वगैरे झालं की छान वाटतं आणि ही गावाकडची आपुलकी परंपरा खरंच खूप छान असते. अगर पे बैठे तुम्हारे सब लोग एसएसटी की नोटबुक निकालो. वही वही स्टैंड अप स्टैंड अप. तर यात्रेचा आजचा दिवस खूप मस्त आणि धम्माल असा गेलेला आहे आणि आपला ब्लॉगही आता आपण एंड करूया. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.